कुठून आण फार या आईला फार वाटोळ केलं ना बार भावाला. हा फार बाहेरच बसलाय. हा बाहेर काय हा, नमस्कार. नमस्कार. राम 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 राम. हा, का हो? काय नाही आलो काय तुमच्याकडे. काय आलो होतो तुमच्याकडे तुमची ख्याली खुशाली विचारायला. मी खुशाल आहे, मी खुशाल आहे. खुशाल आहे ना? कुशल आहे ना? हा. तेच बाकी- म्हणलं, तिथं लय सकाळचं चाललं होतं. काय जायचं शेरपतरावकडे जायचं असंच शेरपतरावकडे. तुमची तब्येत कशी आहे? चांगले आणि ठणठणी बाकी शेती भाती कशी आहे? सगळं, घरचे सगळं. आई वडील शेंगा वगैरे काढल्या का एवढ्या शेंगा झाल्या असं ना काय म्हणताय हा. एवढ्या? शेंगाची आहे का अख्ख्या शेंगा शेंगा देते. शेंगाची आहे का हा ना? काय ती सध्या हा. नाही. पण काय ह्यावेळेला मोठ्या मोठ्या नाही शेंगा? नाही मोठे ते आहे निवडून ठेवले घरच्याने आमच्या हा, हो ते का? हा. खाल्ल्या असतील त्या. बारीक बारीक असतील. या बारीकले ते मोठ्याला तिकडे निवडून ठेवले हो का? मस्त मस्त. हा. बरंच ह्यावेळेला उत्पन्न झालं हा, नाही मग तुम्हाला? मग. हा नाही तुमची मेहनत पण तेवढीच आहे नाही का? मी करतो नाही, बरं. नाही. बरं तुमची काय अडचणी सांगा काय अर्थ नाही. शेंगा लावतात काय खायला नाही नाही हो. शेंगा मी काय म्हणत होते तुमच्याकडे ह्यावेळेला गहू चांगले आलेत असं मी ऐकलं. हा हा गहू आहे. तर म्हटलं जरा हे काय ना जरा असं एक 10 किलो जरा गहू दिले असते. गहू- 10 किलो काही होणार नाही मी. गुन्हे जा घेऊन असं का? खरंच का? हा हा. जा गुन्हे अं, बरं एक काम करा हा तू गुन्हे आणून दे शेंगा लावते मला खायला नाही शेंगा नंतर पाहू गहू घेऊन जाऊ. गप्प बसा ना. मी काय बोलते दादा शेंगा चालेल 5 किलो शेंगा द्या आणि पाहिजे तर ही गोण मी ठेवून जाते नाही का? हा मी ना तुम्हाला गव्हाची गोण आणून देईन घरी हा ना. ये तुम्ही इकडे या इकडे कुठे आहे का इकडे? या इकडे या जरा अहो आता लगेच लगेच जर उठा जाऊ दे अहो एवढी गोण जा जा जा. अहो, आपण पण तुम्हाला याचं उत्पन्न चांगलं आलं हा, असतं ना. हा, चालतं. मी काय बोलते ते गहू भरून ठेवा हा तुम्ही. आणून देईन घरी गोण हा घरी पण आणून मला द्या. चहा पाहिजे बाई ना हा चहा पाजा मी तुम्हाला जेवण पण पाजणार. हा हा चालेल थांबा ना काही पैसे वगैरे देऊ का? नाही नाही पैसे बिसे नाही घेत मी नको का? जाऊ हा, दे. हं. चाल ना. हा तेवढे गहू भरून ठेवा है हा, हा, ना. दे- दे. आणून द्या घरी. हा हा, हा. ए, तुझ्या बोकंडी देऊ. नाही नाही चला 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 दिले बाबा. बरं झालं बाई एवढं लय अडचण झाली ती गोण्याची बी बरं का मग राहिले एक एक त्याला गहू सुद्धा नेऊन द्यावं लागतील गहू आता ना घरचे गेले का कुठं तर मग करतो त्याचा कार्यक्रम गावाचा घरचे काय ना काय आमचं राम राम मामा राम राम या काय लय निवांत. हा माझ्या काय ना ते मागा एक मित्र आला होता बर त्याला शेंगा लागत होता, ते दिली कोण शेंगा हा खायला काय शेंग भुईमुग कशा दे मग तुम्हाला यायची का कधी कोण नाही शेंगा नको आम्हाला. मग काय लय लांबी नाही केला आमचं आहे ना हाय जरा लग्नच काम चालू आहे मुलीचं. हा मग पत्रिका द्यायला आले काय हा निरोप द्यायला आलो पत्रिका बी हा तारीख सांगतो तुम्हाला पण मग थोडं पैशाची गरज होती. पैसे किती लागत होते द्या 5-50 हजार रुपये. 50,000 काहीतरी करा. पण नेमके आमचे वडील घरी नाही हा. पैसे पीटी मध्ये राहते पण मला पीटी फोडावं लागेल मग आता ते कधी यायचे मग आम्हाला काय कळायचं पैसे भेटत. अर्जंट लागत आहे ना हा द्या ना. नाही पैसे गरज आहे मी पाहिले असं का? पैसे आहे ना मात्र एक दिवस काहीतरी घ्यायला गेला असं एवढा बंडल होता पैसा बर पण मी पाहिलं पण मला पीटी फोडावं लागत मग मग तिने काही कामासाठी ठेवलं असेल. नाही मग झालं त्यांचं काम आता करून घेते ती पहा भाऊ मग. आणू का मग हा ना पैसेच काम करायला लागलं. मग 51 हजार द्या. हा? 51 हजार. हा पीटी फोडू ना हा हा मग नव्हतं होतं, इथंच काम होईल काम नाही झालं तिथं. पोरीचं लग्नाचं बरं झालं नाही तर या दिवसात पैसे देत नाही कोणी. मोजेल नाही बघ बर तेव्हा एवढे आणले मोजून घ्या हा हा हा. म्हाताऱ्या द्यायचे ठुलतं ना बंडल त्या बंडल बर बर लय भारी काम त्याला झालं. ना म्हैस घ्यायची ती लय भारी काम झालं. म्हैस नाही तर तुम्हाला गाय घ्यायची हा. दुधा करता हा. ते पाव तुमचं काम आडेल आहे ना हा हा हा. ते काम करून घ्या तुम्ही असं. बर 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 हो बाबून आता हा चालेल अजून काय अडचण कधी लागतील? काय 4-1 महिने. ज्या तुमच्या मनात देत आले तर त्याने येऊ नका एवढं काही नाही तसं आपण काय नाही ना नाही नाही काही नाही म्हणजे अर्जंट नाही बघा. हा मोकळ्या मनात आहे आपण मग देऊ 5-6 महिने. हा आम्ही कोरा चहा पिऊ पण तुमचं काम लागणं दाखवून द्या काम केलं भाऊ लय भारी. चालेल लग्न आल्यावर
लग्नाला या, पोरीचं लग्न लग्नाला. आहे ते लग्नाला हा, मला फेट बांधशाल ना मग फेट पहिला मानाचा फेटा तुमचा आहे हा आता. फेट बांधा मला पहिला मान तुमचा आहे आता. घेईन तुम्हाला यायला म्हणलं फेटा बांधायचा ना आमटी जास्ती वाढायची आपल्याला मी आमटीला खातो बरं, लागणार बरं, बरं. खा. चालेल या मग चालेल चालेल हा. लग्नाला या बरं का दादा जाऊ हीच जाऊ पत्रिका समजा आता हा बरं चालेल बरं झालं आपलं काम झालं. इथे काय करतात पर्या गेम खेळायचं हा गेम अजून कवर खेळतो की आम हा काय झालं त्या गोण्या काय केल्या ती नेली नाही तर माणसं आहे नाही कोण कशी काय दिली ती त्याला सांगा होता खायला म्हणून अरे पण तू अनुदान करायला लागला का काय तर त्याला नव्हते सांगा खायला तिने बी नव्हता करेल आमचा अरे 2 गोणे गेले 2 जाऊ द्या हा? मग कोणी खा पुरतं आपल्याला लावला पण तुला कष्ट नाही करायचे आपा काला कष्ट अरे नाही आपण केलं. कष्ट केले पण लोकांना वाटायला निघाला काय तू माझं लोकला नाव काढायला नाही लागले नाही नाही, असं लय ताण सुरू झाला पोरे लोकला माझे नाव हा? काढायला लागले आता नाव काढतीन आणि घरीच राहतीन आपल्याला ठेवतीन उपाशी काय उपाशी मग ते उपाशी नाही आता पुढचं सांगितलं हं, एक जणांचं लग्न आहे लग्न हं, त्या लग्नात मला फेटा बांधला आमटी पैकी वाढणार आहे हं. तू चाल जेवायला मी चाल जेवायला हा ते ना देऊन टाकले ते शेंगा एक जणाला खायला अरे आपल्याला शेंगा नाही का आलं त्यांना दिलाय तो मग शेंगा एवढं काय खात वाटेल अरे लय 2-3 पोते खाली केले जाऊ दे ना होते ना परत करू आपण एवढा अनुदानवाला झाला तू हा? एवढा अनुदानवाला झाला अन्नदानवाला म्हणा अनुदानवाला नाही 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 अन्नदानवालाच ना हा मग आता किती लोक माझे नाव काढायला लागले मग काय ते काढलं? शिरपतराव सारखा स्वभाव आहे का गावात कोणता नाही अरे गावात नाही पण आपल्या घरातले पोते देतोय काढून म्हणले असं कुठं बरं राहत लय लोक मानते एक जणाला तर गहू लागत आहे गोण आणून टाकली गहू लागत आहे गोण आणून टाकली गहू द्यायचे का मग त्याला काय खायला मग आता एवढं आपलं खपणार आहे का मग ते वाटूनच कर मग काय वाटून मग लोकांना ते ऑर्डर मी देतो वाटायचं काम करतो तू लोकांना ऑर्डर द्यायचं काम करतो आता झालेलं वाटप करून एवढ्या लोकांना हा हा हं? बैलाले मस्त आणल्या बघा पण हा मग बैल काय बारीक काय काय पाहण्याजोग ते बैल केवढेच बैल ती बैल गण 60,000ची हा का हा रोग काय नाही उतर अजून पैसे दिले नाही म्हणून रोख का आणले का उधार बैल चांगली हा बैल चांगली पाहिले का लय तागडली मी गाडीला खरं काय लय तागड मी घेतली पाहतो त्या बैलावाले ते जायचंय पण पाहतो ते जुरक ते पाहतो अर्ज तात्या हा येताना घालत बरोबर का नाही कदडीच्या तो काय केलं काय केलं हा? मग? मला लोक तोंड काढून देते का मग हा? त्या तोंडाला काय झाले अरे ते पैसे कोणा फोडली कोणा पेटी मी बोलली पिटी कामून पेटली तू ते एक जणांचं लग्न अटकलं होतं म्हणून अरे अटकलं पण मला बैलावाल्याचे पैसे द्यायचे दादा मग द्याय ना तू पैसे कोण तू कुठून देऊ मी अरे ते जाऊ दे ते बैलाचे हा. त्यांनी मला सांगितलं लग्नाला ये म्हणून अरे लग्न बाबा बंड पडून दे बाबा लग्न हे बैलावाल्याचा वायदा होता हा? वायदा होता 4 दिवसाचा त्याच्यामध्ये ना 65,000 रुपये होते 60 पहिले 65,000 त्यांना देऊन टाकले मी अरे जेवढी दिले का मग लग्न आटकून मस्त त्यांचं अरे मला तोंड धोडाय कोणी राहील नाही आता तोंड धोडायला तोंड डोळ्यामध्ये मग आता त्या माणसाचा वायदा आहे त्याला दात पाडून देऊ कोणी जाईन पहिले घेऊन टेप नको डोकं हा? खाऊ एवढं. मग काल ते आणले काल आपण आई घाला आणले का अबे ते नको मला सांग गाड्या आहे घालायला फिर घायला नाही मी व्यवहार केला आणि तो गपचिक पैसे दिले लोकांना असा कोच शूर झालाय तू एवढा त्याच लागलं तुम्हाला पेटा बांधणार आहे, आमची अरे वाट फेट्याला जाऊ दे बरं तुझी भेटा पण आपल्याला वायदा केलाय ते लोक वाहन नाही आणणार का मला म्हणजे नव्हती द्यायला लागत का मग नव्हते द्यायला लागत आपले बैलाचे पैसे द्यायला लागत होते बरं आण कोणा कोणी येताना पण वय आता कोण देईन मला या जाणं हा? तूच आण वय आता मला कोण देत आहे पैसे का म्हणून देत नाही पण तुला काय घरात तू काढून द्यायला त्या जमत का मला कोणी ओळखत नाही हा? मला- पाच पेटी तोडून मोडून त्याच्यातून काढून दिले नको मला तांदूळ झोपू दे मला कमीत ते- कमी मला तर विचारायचं ना तो काय जर तू तुला देऊ का नको बाबा मग तू तू कुठे येडव आता मग कुठं होतं मी तुझ्या तर कुठं बोंबलं तर अरे पण मला फोन करायचा दादा आता फोन काय मला नाही नंबर माहिती इले पोरे खरंच पोरे आहे भाऊ आता माझ्या डोक्याला ताण नाही द्यायचा भाऊ त्याला मा डोक्याला जात झाला का तो आला झाला दादा हा? हा तो काय हातारा करून तुला मला काय हा मी काय त्याच केला आता पैसे लोकांना देऊन टाकले मग वायदा केला 4 दिवसाचा वायदा त्यात ते वाहणार नाही मारणार मला त्याला मला तेव्हा पैसे आले वा कवा देऊ नाही तर एक बैल उपून टाक एकच बैल ठेव आपल्याला आणि तू असं वाटीत पिंड जाऊन दे आता गेले मागून नको डोक्याला ताण काय ते गेले माकून हा? त्याला खरंच पोरे काढून ठेवलाय बा हा, नको ताण देऊ बापाला तोंड काढाय जागा नाही राहिली आता भाऊ हा
ते माणसं आलं मी काय बोलून काय सांगू तू त्यांना घरात बसून नाही मी सांग घरी नाही वय काय म्हणा घरात बसून आहे म्हणा ते घरात नाही घरात काय नेऊ तू घरात बस त्याला लपून पैशामुळं हा. पैसे तू वाटीत आहे लोकांना देत ते जा म्हणले फुकट. का कुठे गेला तो पापा म्हणा गेले बा बाहेर गावाला काटाल ते यायचे आता तो मारली झक आता ही बरी मारली आता हे सांगू नको कोणाला काय बुवा मी इडे आहे म्हणून तू बस गेला तू हा आता यांच्याकडे पोहा आपण चल. मामा तुमचे वडील कुठे आहे? माझे वडील आहे ना हा मध्ये मध्ये बसले घरामध्ये आमचे बैल नेले ना तुम्ही. हा बैल आजचा वायदा होता. त्याला आजचा वायदा माहिती होता. ते वडिलांना माहिती वडील कुठे आहे? ते काय म्हणा कोणी आलं सांगू नका मी घरामध्ये बसले हा त्यांच्याकडे वडील कुठे आहे? हा मध्ये घरात आहे चाल बरं. चला चला बाबा चला इथं बसले इथं बसा ते बैल घेऊन जाते आमचे हा? हा? हे काय इथं लपून ठेवले तुम्ही? ह्या पोरांना काय यांनी विचार लपून केली? ठेवले बा. हा? कदड गांडीचा तो जर नसतं केलं एवढं तर मला काला येणे या आमच्या बैलाच पैसे द्या आता. हा? देऊ टाक पैसे त्यांचे. कुठून देऊ मी बैल नेले ना तुम्ही आता. मावाली तिजोरी सुद्धा तो फोडली हा आणि ते पैसे लोकांना दिले याने फोडली मग गाणं फोडली गाणं तो हा तुमचं तुम्ही नंतर पहा आमचे पैसे अरे, तू नाही तर आमचे किती बैल नालायक घेऊन जातो बरं का आहे. आम्ही. अरे बैल जे पैसे द्यायचे होते तो तिजोरी फोडून लोकांना दिली वाटून अहो, तुम्ही ते बैल नेले अरे बाबा पैसे देतो तुमचे काय पाहुणे द्यायचं? रावळ्याकडून घेऊन मी देतो तुमचे पैसे 2 दिवसांना आणि तुम्ही लपून बसत आहे का? नाही नाही लपून नाही बसलो पण ते ते- सांगा ते लपून बसले नाही, ते मला सांगत होते कुणी आलो घरात सांगू नका म्हणून अरे लाचार बोलायचे असं बोलू नको ना तुम्ही म्हणले होते ना कोण ते मी म्हणलो खरं सांगू राहिले ना. पैसे मला द्यायचे आणि मी म्हणतो नाही तर पैसे तो द्यायचे की नाही तो सांगा पैशाचं आम्हाला. वाटोळ केलं म्हणून मला लपायची पाळी आली आता आम्ही एवढं लांब आलो आता गाडी तुमचे 2 दिवसानं भाऊ आणून 2 देतो दिवसांनी द्यावा लागणार हा मग. नक्की देणार नाही तर बैल सोडून हा, आज सोडून ये मी बैल देणार पहा बरं का हा, आता. जा एवढ्या बाहेर जा चालेल येऊ का? गतड घांटी जा तो मला ते व्यापारी आले तर काय केलं रे हा मी लपून बसलो तर त्याला म्हणतो घरात आहे माझं हा? होतच ना हा? घरात तू मला खोटे नाही बोलते अरे तो नुसकार केली मावाली तू मावर लुटतो मी काय नुकसान केली अरे तिजोरी मावाली फोडली मग त्याचं लोकांना लग्न- पैसे दिले लग्न महत्वाचं होतं अरे हे लोकांचे जोडे खाऊ का मी मी उलटा पंक्तीत फेट बांधून येते अरे तुला मी किती वेळा सांगितलं तू असे कोते करू नको तो का केले हे मला तो का फाशी दिली तू हं? अरे तुला कळत नाही का तुझी हं? तुला कळत नाही का एवढा मोठा घोडा झालाय तुला कळत नाही बाप काय करतो काय नाही कुण आणतो आणि काय करतो हा तुला किती वेळा सांगितलं मी किती वेळा सांगितलं कपाळ मी तुला? मोडलं कपाळ. हं? हं? खांबार नाही तो ठंड्यावर साळायला पाहिजे बार हं? 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 आता काय रडून जिडतो का मापाशी हा नुसकान्या करतो लोकांना गोण्या काय देतो काय अनुदानवाला झाला पोऱ्या हा हा अरे नालाय का ते लोक माग आले तर मावाली गच्ची धरून आणली त्यांनी तरी तुला काही वाटलं नाही हा हा बापाची चव नको घालू पर्या हा नीट वाग हा वागा कवा आता वाटोळ झाले वाघ हा त्यांचे 2 दिवसात पैसे द्यायचे कुठून आण पार वाटोळ केलं ना पार भावाला हा पार याला किती सांगू पार काटाळलो बा